अख्खी टीम बसू शकेल. 4-5 प्लेयर वरती एन्जॉय वरती ट्रॉफी पण दिसेल. हॅलो, चला मॅन ऑफ द मॅच विवाल साहेब आपण पुकारा. चला सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय अर्जुन बांगर. या अर्जुन बांगर आपण. मित्रांनो, आमच्यापेक्षा जास्त घाई तुम्हाला हवी आहे व्हायला, कारण तुम्हाला खूप लांब जायचं आहे. तुमचा प्रवास खरोखर सुखकर होणार आहे, कारण तुम्ही एवढं मोठं चषक घेऊन घरी चाललायत. यस, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट्स अर्जुन बांगर सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय. अभिनंदन अर्जुन. चला, मंगलमूर्ती कालुंद्रे संघ आणि कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघ आपण देखील समोर यायचं आहे. त्यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच रोशन. यस रोशन, फायनलचा मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामन्यातील सामनावीर. एन्जॉय ग्रुपच्या वतीनं हा पारितोषिक दिला जातोय रोशनला. अभिनंदन रोशन. एक नवीन चॅम्पियन आम्हाला मिळाला आहे एन्जॉय ग्रुप ट्रॉफीच्या माध्यमातून. नेहमी आपण त्याच टीम विवर्स पाहत असतो. आज नवीन चेहरे, नवीन टीम आम्हाला पाहायला मिळाली आहे आणि खूप चांगला खेळ, ताळमेळ, अतिशय बहारदार ताळमेळ होतं, अतिशय उत्तम ताळमेळ होतं. आणि नेहमी म्हणतो आपण कॉमेंट्री करत असताना की क्रिकेट हा एका धुक्याचा खेळ नाही आहे, तर संपूर्ण जे 12 प्लेयर तुमच्यासोबत आहेत त्या सगळ्यांचं एकजुटीचं खेळ म्हणजे क्रिकेट. तर नक्कीच या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, आणि ते बक्षीस जातोय ज्यानं 3 सामन्यामध्ये 5 कॅच, 5 झेल टिपणारा बोरशेती संघाचा ए फॉर अर्जुन बांगर, बेस्ट फिल्डर. जोरदार ताली बजाइए दोस्तों, बहुत ही बढ़िया फील्ड. विवाल सर एक ही मैच में 3 कैच लपके थे और वो सामना अपने जेब में डाला था. काफी बढ़िया. ये बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट की जो साइकिल्स पुरस्कृत की है वो हमारे अविनाश जी शेलके सर, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. अविनाश दादा शेलके यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स बायसिकल दिली आहे आणि नक्कीच आणि बायसिकल पटकावतोय अर्जुन बांगर, एन्जॉय ग्रुप ट्रॉफी मधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अभिनंदन, अभिनंदन अर्जुन बांगर. आज बोरशेतीवरून या स्पर्धेमध्ये एक चांगला प्राइज पटकावतोय, वैयक्तिक इंडिव्हिज्युअल प्राइज. अभिनंदन अर्जुन. पुढील बक्षीस बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. यस, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बक्षीस आहे पुन्हा एकदा बायसिकल आणि आकर्षक ट्रॉफी. कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? विवाल साहेब, ही बायसिकल आम्हाला दिली आहे भाविनबाई ठक्कर. त्यांचं सर्वप्रथम आम्ही आभार व्यक्त करू. खूप मोठं प्रेम आहे एन्जॉय ग्रुपवर आणि भाविनबाई ठक्कर यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स बायसिकल आम्हाला दिले, त्यांचा आभार. मित्रांनो, हे बक्षीस उत्कृष्ट गोलंदाजाचं जात आहे ज्या खेळाडूनं 3 सामन्यामध्ये 7 विकेट घेतलेत. त्या खेळाडूचं नाव आहे, कोण आहे? यस, लिजेंड 40+ चा खेळाडू संजय वास्कर. द ओल्ड इज गोल्ड, ओल्ड इज गोल्ड. संजय मामा. सोनं जेवढं जुनं होणार तेवढी त्याची किंमत वाढत जाते आहे आणि आपली किंमत इथे सिद्ध केली आहे. हे हॉलमार्क का सोना आहे. 40+ का लिजेंड प्लेयर. अभिनंदन संजय वास्कर. या संजय, कसं वाटतं या ठिकाणी तो बायसिकल मिळतं, बेस्ट बॉलर या वयामध्ये एवढा मोठा प्राइज? रिवाल, आज तुम्ही म्हणजे पहिली बार बोलतोय कारण जन्म का बोलत नाही माहिती मी. आणि जर आमच्या काळात ते जर असत्या सायकल किंवा बाईक तर आम्ही चिकार घेतले असते, कारण आमच्या काळात नाहीत, काहीच नाहीत नव्हते. नाही नाही नाही, जेव्हा आमचा काळ होता तेव्हा आमची बॉलिंग काय होती तरी समजलं असतं, पण आता नाही. आम्ही आता वयस्कर झालो, आमचा त्या विषय नाही का. पण आमच्या काळात मित्र सांगतोय आमची दर अजून आहे, आम्ही डोकरं झालं तरी आमची दर अजून आहे. हां, जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. माझं वय अजून 47 वर्ष माझे वय आहेत, तरी माझा तोच धार म्हणजे यॉकरचा माझ्या काय मत आहे. बुंदा बुंदा बोलताना पवीन भाऊ, पवीन भाऊ कुठे येत, पवीन काय कर, ते काय बोलतात बुंदा. हां हां हां, बुंदा असा आहे.
मी काव मायकाव बोलत नाही. आता रेवालने दिला म्हणून तो मायकाव बोलतोय. नाही मी काव बोलत नाही. प्रश्न आहे, एक शेवटचा प्रश्न. आज आम्हाला काली आणि आजी खरं तर बापासोबत मुलगा खेळताना पाहायला मिळाला. तर कुणाल वासकर तुमचा मुलगाही खेळतो मैदानात, त्यांनीच खूप चांगली गोलंदाजी केली. काय म्हणशील एकंदरीत मुलाबद्दल देखील? नाही, मुलाबद्दल बोलायचं म्हणजे जास्त मी बोलू नाही गावा. कारण मुलगा कसा आहे, बॉलिंग टाका आपण चांगला टाकायला असं टाक, तो असं टाकतोय. हां मग मी डायरेक्ट बोलणार माणूस आहे. मुलाला काय सांगतोय, जो तुम्ही पहिले स्टार्टला तो आला, कोणाला माहीत नाही का मुलगा माझा मुलगा आहे, मी कसं बॉल टाकतोय. म्हणजे फास्टमध्ये स्पिन कोणा समजत म्हणता, मला स्पिन माहीत नाहीत. मी फास्ट म्हणजे या डब्यात हां लेफ्टी फायदा कोणा काय वाटतं लेफ्टी आहे मग स्पिन नाही. मला सर्व बुद्धियान. मग माझा मुलगा असा होता का पहिला बॉल मी असं बोलायला का फास्टमध्ये टर्न करी ना, तो बॉल आता तो म्हणजे ती बॉलर लालिंगच नाही माझी मुलाची. त्याने ते लक्ष द्यायला पाहिजे माझ्या मुलांनी, हेच मला सांगायचं आहे. तो नक्की हा मेसेज होता विवाल सर. कारण क्रिकेटच्या इतिहासामध्ये काही निकाल गाजवलेला असतो, काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात. येणाऱ्या पिढीला हा दिलेला मेसेज. पुढील बक्षीस वितरणाकडे आपण वळूया. आणखीन एक बायसिकल भाविनभाई ठक्कर यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द केली आहे. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण एक बायसिकल पाहतोय. भाविनभाई ठक्कर यांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. पुढील बक्षीस वितरणाकडे वळूया. प्राइज आहे उत्कृष्ट फलंदाज. खरं तर हे फलंदाज बक्षीस जात आहे ज्या खेळाडूनं 28 चेंडूमध्ये 51 धावा ठोकल्यात. म्हणजेच प्राइज आहे बायसिकल आणि एन्जॉय ग्रुपची ट्रॉफी. द प्राइज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड्स गोज टू मिस्टर बाली बांगर, the best batsman of the tournament. Bali Bangre. Yes, Bali Bangre. Bangre नाही ना? माफी असावी. बाली पहिल्यांदा आम्ही हा संघ पनवेल तालुक्यामध्ये मी तरी पाहिला ॲज अ कॉमेंटेटर. खूप चांगला खेळ होता तुमचा आणि त्या खेळाच्या जोरावर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट बाली भांगरे यांना 28 चेंडू 51 धावांची बहारदार केली. खरं तर मिस कराल राजा जोशी नामक फलंदाजाला 2 सामन्यांमध्ये 89 रन्स त्यांनी कुठल्या होत्या, मात्र बाली सपोर्ट मिळाला नाहीये आणि पराभव पत्करावा लागला. येस विवाल सर. येस बाली रायगडमध्ये येऊन आज एवढं मोठं प्राईज मिळते. गोल्ड आतापर्यंत एन्जॉय ग्रुपमध्ये जे आयोजन केलं ना, यामध्ये बायसिकल मिळाली. कसं वाटतंय या रायगडमध्ये आल्यानंतर आणि ही बक्षीस मिळाल्यानंतर? सर पहिले म्हणायचं गेलं तर आम्ही काल रात्री 5:30 वाजता घरी आलो. तर आमची मुलं पण कामावरून जाऊन आली ना. खरी सांगायचं तर आम्ही 6:30ला गाडीमध्ये बसलेलो. तर ट्रॅव्हलिंग मुलं आम्हाला ट्रॅफिक मुलं जमला नाही, तर कोणी मुलांनी नाश्तासुद्धा केला नाही. तसेच कंटिन्यू केलं तर टाईम पण भेटला नाही. ते त्यांचे खरीच धन्यवाद ते. आणि आयोजन म्हणायचं तर रोशनला मी म्हटलेले एंट्री झालते आमच्या कधी. पोरांचं पण जागरण कामावर जायचं होतं, नाही नको चाललेला, पण पॅकरने एंट्री केली होती म्हणून आम्ही बलजबरी बोललो नाही जायचेच आता, एंट्री झाली टायमावर कॅन्सल नाही करायची. पण आयोजन इथे आलो 10 प्लेअरनीच खेळलो पहिले आम्ही. आमची एक गाडी ट्रॅफिकमध्ये थांबली होती, तर त्याच्यामुळे बोललो नाही आता भरपूर टाईम झाला फायनल डे, तर आपण 10 प्लेअरनीच खेळू. तर आणि आयोजन खूप चांगलं आणि परफॉर्मन्स पण चांगलाच झाला आमचा. आणि धन्यवाद. शेवटचा प्रश्न असेल बागरे. खरं तर रायगड आणि ठाणे बऱ्याच क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात, परंतु रायगडमध्ये आणि ठाणे म्हणजे क्रिकेटचं काय फरक जाणवतोय? म्हणजे क्रिकेट कसा वेगळा वाटतोय की काहीतरी क्रिकेटमध्ये बदल व्हायला हवा रायगड आणि ठाण्यामध्ये? रायगड क्रिकेट हा नक्कीच प्रॉपर क्रिकेट आहे. कारण की कुठे इथे आम्ही येतो आहे कधीच आम्हाला सिमेंट विकेट भेटत नाही, प्रॉपर विकेट मातीची आणि रुंद पण असते भरपूर. आयोजन एक नंबर असते इकडे ना. खेळणं आम्ही नक्कीच म्हणतो का रायगड साईडला आलं, पण बॉलिंग साईड आमची नक्कीच चांगली होते ते इकडे परफॉर्मन्स. बाकी ठिकाणी 26 विकेट 24 विकेट, इकडे प्रॉपर 22 विकेट. चांगलं खूप मजा येते आम्हाला खेळायला. बॉलरांना पण बॉलिंग करायला खूप मजा वाटते आम्हाला. क्या बात आहे, धन्यवाद. खरं तर हे होते बागरे ज्ञानंत, ज्यांनी खूप चांगली या ठिकाणी बॅटिंग केली आणि या स्पर्धेतला बाली भागरे ठरला बेस्ट बॅट्समन. त्यानंतर पुढील पारितोषिक महेंद्र आपण देऊया. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. खरं तर या
एन्जॉय ग्रुप ट्रॉफी मधला स्मिथ प्रियांशी कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. वाईल्ड कार्ड एंट्री ज्यांना मिळाली होती आमच्या एका फोनवर समाधान वास्कर AK-47 लगेच होकार आणि त्या होकाराचा मोबदला मिळाला आहे. तृतीय क्रमांकाचा मानकरी. थोडासा संघ शेवटच्या सामन्यामध्ये बॅकफूटला गेला, थोडासा खेळ कमी पाहायला मिळाला. मात्र आपली सिद्धता इथं सिद्ध करत असताना कानोबा स्पोर्ट्स स्मिथ अँड प्रियांशी कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल वाईल्ड कार्ड एंट्री मधले दोन संघच फायनलमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला मंगलमूर्ती कालिंद्रे आहे आणि दुसऱ्या बाजूला स्मिथ अँड प्रियांशी कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. यस कोच बंटी म्हात्रे अर्थात रवी म्हात्रे बंटी आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी या ट्रॉफीला स्वीकारत असताना एन्जॉय ग्रुप ट्रॉफी 2026 तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय स्मिथ प्रियांशी कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. कॉंग्रॅच्युलेशन टीम स्मिथ अँड प्रियांशी कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. पुढील बक्षीस द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय मंगलमूर्ती कालिंद्रे. आणखी एक वाईल्ड कार्ड एंट्री असणारा संघ. यस द्वितीय क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम 50,000 व आकर्षक एन्जॉय ग्रुप ट्रॉफी. संघाचं नाव आहे मंगल मूर्ती कालिंद्रे. चला या सर्व खेळाडू प्रवीण घरात या. अरे सर्व खेळाडू या ना, ट्रॉफी घेतली आहे या. चला रुद्राक्ष मास हिला के आजा. पवेदा पविंदा या आपण पवेदा आणि प्रवीण दादा आपण देखील यायचं आहे. गिरी सर या आपण गिरी या. जो मौका मिला था उस मौके के सुनहरे पलों को कैमरा में कैप्चर करने के लिए सभी प्लेयर मैदान में उपलब्ध है. सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. एक बहुत बड़ा खिलाड़ी प्रवीण घरत और मंगलमूर्ति कालिंद्रे टीम रनर अप एन्जॉय ग्रुप ट्रॉफी 2026. देवाच्या नावाने हा संघ खेळतोय आणि गणपतीचा जयघोष. नक्कीच मंगलमूर्ती मोरया आणि मंगलमूर्ती कालिंद्रे संघ ठरलाय रनर अप म्हणजेच द्वितीय क्रमांकाचा मानकरी. पुढील बक्षीस ज्या बक्षिसाची सर्व प्लेयर वाट बघतायत. कोण असेल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. कोणत्या प्लेयरनं आपल्या सर्वोत्कृष्ट खेळांमधून या बाईकचा मानकरी ठरला आहे. जे बाईक आम्हाला सुपूर्द केली आहे बिंदास भाई ठोंबरे. तर नक्कीच बिंदास भाई ठोंबरे 200हून अधिक बाईक ज्यानं या रायगड मध्ये पुरस्कृत केल्यात. अनेक संघांना असे रुपेशजी ठोंबरे म्हणजे बिंदासजी ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख. महेंद्र खरं तर मालिकावीरच्या रेसमध्ये एकच खेळाडू वन साइड होता, तो म्हणजे राजा जोशी यंगस्टार भंगारपाडा टीमचा. वन साइड होता. सेमीफायनल मध्ये जर तो संघ पराभूत झाला नसता तर इथे नाव एकाचाच मात्र आला असता, तो राजा जोशी. परंतु हार्डलक राजा जोशी सेमीफायनल मधून बाहेर गेलाय. त्यानंतर मात्र बरेच खेळाडू रेस मध्ये आले आणि या मालिकावीर मधून ज्या खेळाडूनं 26 चेंडू 53 धावा 2 विकेट 63 पॉइंट त्याच्या बरोबर अनेक खेळाडू होते, परंतु काही गुणांनी मागे पडले. 63 पॉइंट सर्वाधिक पॉइंट राहिले. त्या खेळाडूचं नाव आहे मंगलमूर्ती कालिंद्रे संघाचा प्रतीश मस्कर. हॅलो. खरं तर आपण विचार केला विवॉल सर तर आपण बेस्ट बॅट्समन पाहिला. 28 चेंडू 51 धावा आणि 2 विकेट त्याचे देखील होते. लीडमध्ये होता बाली, पण हार्ड लक बाली फक्त आणि फक्त 2 पॉइंटने आपली मॅन ऑफ द सिरीज गेली आहे. हार्ड लक. मात्र पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला आम्ही देतोय. अभिनंदन अभिनंदन प्रतीश मस्कर. कॉंग्रॅच्युलेशन आणि कॉंग्रॅच्युलेशन. बाली आपल्याला विनंती करतो या आपण. खूप चांगला मेसेज दिला विवॉल सर त्याने. नितेश घरत आणि सौरभ दादा यांच्याकडून प्रतीश याला 1000 रुपये रोख रक्कम कॅश प्राईज झालेली आहे. ते आम्ही रवींद्र भाई आपण द्यायचं आहे. कॅश प्राईज आहे.
आणि या बाली तुमचं देखील स्वागत आहे. खूप मेहनत केली तुम्ही आणि फक्त 2 पॉईंटनं ही बाईक तुमच्या हातातून निसटली आहे. अगदी जवळ आले तो, अगदी जवळ. सर बोलायचं आहे. नक्कीच विवॉल सर प्रश्न विचारतील. फर्स्ट हो, हो. बाईक मिळाली आहे आणि आमचे अनुभवी समालोचक मित्र विवॉल सर फोटो सेक्शन नंतर नक्कीच प्रश्न विचारतील. हो हो, कॉंग्रॅच्युलेशन प्रतीश मस्कर. मालिकावीर बाईक करतात आपल्या जीवनातली, आपल्या टेनिस करिअर मधली पहिली बाईक मिळते. खूप खुश आहे आणि तीही चांगली ब्रँडेड शाईन बाईक मिळते. प्रतीश कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि फर्स्ट टाइम मला बाईक भेटले तर अजून खूप बरं वाटतंय. सर्वात ही बाईक मिळाल्यानंतर अगदी घरामध्ये सर्वात जास्त आनंद कोणाला होईल? सगळ्यांना घरा आजूपर्यंत घरी मॅच बघत असतील सगळी आणि सगळी खुश असतील आजूपर्यंत. मग डेडिकेट कोणाला कराल बाईक? काय ना आता टीमलाच डेडिकेट करायला लागेल कारण टीम इथपर्यंत येतं त्याच्यामुळे मी इथपर्यंत आहे. टीम नसती तर मी पण नसतो इथे. डेफिनेटली टीम साठी डेडिकेट करणं हे फार महत्वाचं आहे. प्रतीश, खरं तर बाईक मिळाली, खुशी आली, सर्व काही झालं, परंतु ही बाईक जरी स्पर्धाच नसती तर बाईक मिळाली नसती. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल, आयोजकांबद्दल? स्पर्धेचा बोलाल तेवढं कमीच आहे कारण की स्पर्धा एवढं इथे खेळायला गेलो पण एवढं भारी आयोजन नव्हता, पण इथे लय भारी आयोजन आहे. डेफिनेटली एन्जॉय ग्रुपचा एन्जॉय करणारं आयोजन होतं. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. खरं तर तुमची एंट्री नव्हती आहे, म्हणजेच असं म्हटलं जातं ना की संधी मिळतो तो नशीबवान असतो आणि संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो. संधीचं सोनं करतो तो खरा विजेता असतो. काय म्हणशील वाईल्ड कार्ड एंट्री मिळाल्याबद्दल? प्रवीणदा बोललेला आपल्याला एंट्री भेटते तिथं, पण आम्ही टाकत नव्हतो तर आम्ही एक बेलवलीला फायनल मारली त्याच्यामुळं आम्ही इथे एंट्री टाकली आणि आम्ही चांगला हे केला. नक्कीच आज पाहतोय 2 रात्रीमध्ये तुमचे समर्थक बरेच तुमच्या पाठीमागे येतात, अगदी चिअर अप करतात. अजूनही समर्थक बरेच आहेत. काय म्हणशील त्या पाठीराख्यांबद्दल? ते तर प्रत्येक मॅचला असतात कारण की आमची टीममध्ये बॅट म्हणजे हरत होती पण आता जिकायला लागली तर खूप प्रेक्षक पण यायला लागलं आणि चांगला पण वाटतंय. नक्की शेवटचा प्रश्न असेल, ज्या बाईकवर तुम्ही आता सफर करणार आहात, खरं तर नक्कीच सावकाश जायचं आहे, आनंदात जायचं आहे, परंतु ही बाईक डेडिकेट केली तुम्ही संपूर्ण संघाला, परंतु ज्या संघामध्ये तुझ्या बरोबर तुझे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांचं मार्गदर्शन तुला कसं मिळतं आणि त्यांच्याबद्दल काय म्हणशील? काय नाही, सगळीच मला टीममधली मार्गदर्शन करत असतात. टीममधली गावातली सगळीच मला पुढं करण्यासाठी बघतात. येस, एकदा जोरदार टाळ्या प्रतीश मस्कर जो या एन्जॉय ग्रुप ट्रॉफी मध्ये ठरतोय मालिकावीर, अर्थातच या 2 व्हीलर बाईकचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या कालुंद्रेकर आपल्या प्रतीश मस्कर साठी होऊ द्या. अभिनंदन प्रतीश मस्कर. आपण पाहतोय पेट्रोल फुल आहे, बिंदास मोठा राऊंड मार. प्रतीश मस्कर कालुंद्रे संघाने जिंकले ही बाईक आणि मी विनंती करतोय, चला आता जास्त वेळ थांबवत नाहीये. श्रद्धा इंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरशेती, श्रद्धा इंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरशेती संघाला मी विनंती करतो, या संपूर्ण टीम आणि टीमचे पाठीराखे आपण यायचं आहे आणि प्रथम क्रमांक आणि 1 लाख रुपयाचं बक्षीस. श्रद्धा एंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरशेती चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. वर थांबा, बाकीचे कॉंग्रॅच्युलेशन. खूप दूरवरचा प्रवास सुखकर करण्यासाठी अतिशय चांगलं टुर्नामेंटमध्ये शांत आणि संयमी क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं आहे ते श्रद्धा इंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरशेती. थँक्यू सो मच सागर फोडके. टेक्निकल प्रॉब्लेम येस लगेचच सॉल्व्ह केला जाईल. आमची PTC लाईव्ह टीम सज्ज आहे. अभिनंदन बोरशेती कॅप्टन कोण आहे? अर्जुन बांगर. वेट अभिनंदन अर्जुन बांगर अँड टीम, बोरशेती टीम. आज खूप मेहनत केली त्यांनी, दिवस रात्र क्रिकेट खेळला
आणि खरं तर खेळत असताना अजिबात थकान जाणवली नाही त्यांची, एवढा टीम स्पिरिट त्यांच्या अंगामध्ये होता. अभिनंदन अर्जुन बांगर आणि टीम बोर शेती. कर्णधार थोडंसं आपण मनोगत व्यक्त करा. कोण बोलेल? कोण? गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच. संपूर्ण एन्जॉय ग्रुपचं मी मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. आमच्या कॅप्टन बोर Yes, शेती. येस, कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटतं पहिला क्रमांक रायगडमध्ये तुम्ही येऊन रायगडच्या बऱ्याच संघांना पराभूत केलं, त्यानंतर पालघर सारख्या एका बलाढ्य संघाला म्हणजे 3 जिल्हे आले आणि त्यातला एक जिल्हा सरस ठरला. काय म्हणाल एकंदरीत आपल्या संपूर्ण विजयाबद्दल? नक्कीच खरंच खूप चांगली टुर्नामेंट होती आणि परफॉर्मन्स देखील तसाच झालेला आहे. मॅचेस थोड्या क्लोज एन्काउंटर येत होत्या, पण प्लेयर्सनी तसंच त्या मॅचेस सांभाळून घेतल्या आणि टीम एफर्ट्सनी आम्ही ट्रॉफी जिंकलो. नक्कीच थोडंसं दुःख वाटलं असेल की काही 2 गुणांसाठी बागरेची जी बाईक हातातून निसटली. तर खूप चांगला त्यांनी खेळ केला आहे, परंतु एकंदरीत काय म्हणशील ज्यावेळी असं जवळच येताना बक्षीस आपल्या हातातून निसटतोय? हो नक्कीच क्लोज मुवमेंट असतो आणि कुठल्याही प्लेअरला माहीत नसतं की मी एवढं केलं तर मला बाईक भेटणार आहे. तो आता कॉल होता की ठीक आहे 2-3 रनांनी मागे राहिला, त्यांनी बॅटिंग चांगली केली, बॅट्समन त्याला भेटला आहे. होप सो पुढच्या टुर्नामेंटला तो सिरीज देखील घेईल. डेफिनेटली आज जो तुम्ही खरं तर दिवसभर खेळलात, आम्हाला समजलं की कालही रात्रभर घोडसईसारख्या संघाला तुम्ही पराभूत केलात. आज चांगल्या मातब्बर भामणनुगरे आमच्या एरियामध्ये अगदी 1 नंबरचा संघ आहे, त्या संघालाही पराभूत केलात. सर्व संघाला तुम्ही पराभूत करून तुमचा कॉन्फिडन्स देखील अजून हाय झाला आहे. काय म्हणशील सर्व मातब्बर संघाला पराभूत झाल्यानंतर वेगळाच आनंद होतो, एकंदरीत काय म्हणशील संपूर्ण परफॉर्मन्सबद्दल? हो नक्कीच, क्रिकेट हा कॉन्फिडन्सचाच गेम आहे आणि काल रात्री आम्ही तिथं वडवलीला मॅच होती धडाकेबाजला, ते गोरसेसोबत क्वालिफायची मॅच झाली आणि सकाळी 2-3 दिवसाआधीच एंट्री पॅकरने कन्फर्म केली होती. सकाळी पोरं जरा थकलेली होती, पण बोललो नाही भाई एंट्री झालेली आहे, जायलाच लागल. पोरं पण कॉन्फिडन्समध्ये होती की रात्री एवढं भारी जिंकलो आहे तर आता पण येऊयात. सुरुवातीला थोडी जरा पोरं वगैरे कमी होती ट्रॅफिकमुळे. आयोजकांचं मी त्याचे खरंच खूप आभार मानेल की त्यांनी एवढं ॲडजस्ट काय होऊन देत नाही आणि त्याचं देखील आता आम्ही बघितलं देखील तसं आणि खरंच खूप मजा आली आणि एन्जॉय ग्रुप आल्याला